नमस्कार मंडळी. तर मी अलका चितळे या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. तर मी गावी आलेली होते, तर म्हटलं चला मम्मी थोडी बाहेर गेलेली होती कामानिमित्त, तर म्हटलं शेळ्या खूप ओरडत आहेत. तर शेतामध्ये तर हिरवंगार असा पाला आहे, म्हणजे असं भुईमुगामध्ये चारा आहे. तर म्हणलं चला आता शेळ्या खूप ओरडत होत्या, तर म्हणलं चला थोडंसं गवत वगैरे आणून टाकू, कारण भुकी पायरी बिचाऱ्या त्या थोडी म्हणणार आहेत आणून टाकाच म्हणून. पण मग घरी मम्मी गेलेली होती बाहेर कामासाठी, म्हणजे चिंचा वगैरे होत्या, तर ते मोंड्यावर घेऊन गेलेले होते. तर मग आम्ही गेलो, तर मग म्हणलं चला थोड्याशा चिंच म्हणजे गवत वगैरे टाकू म्हणलं थोडं शेळ्याला. आणि त्याच्यानंतरून भुईमुग मम्मी त्यांचा काढायला आलेला होता, पण म्हणलं चला थोडंसं मम्मी ते बोलल्या तुमच्यासाठीच भुईमुग थोडा आम्ही लेट केलेला आहे तो काढण्यासाठी, की तुम्हाला वल्ल्या शेंगा न्यायच्या आहेत म्हणून. तर मग तुम्हाला आवडतात म्हणून. तर मग मम्मीने त्यांनी अजून 8 दिवस लेट काढायचा भुईमुग ठरवला. आणि मग आम्ही मला शेंगा आणायच्या होत्या इकडं. तर शेंगा आपल्या खूप छान हिरव्या म्हणजे असं शेंगा खूप मस्त निभारलेल्या होत्या. आणि म्हणलं चला. तर आमच्या इकडे ना शक्यता आहे ना, शेतकऱ्यालाच आमच्या जेवढ्या बी मुली आहेत, तर आम्ही सगळ्या शेतकऱ्यालाच दिलेल्या. आता नोकरीदार आता ते नशिबाने नंतर नोकऱ्या म्हणजे असं बाहेर सिटीत यायची गरज लागली. गरज म्हणजे नशिबाने यावं लागलं, ते जसं त्याचं नशीब असतं शेवटी. नाहीतर सगळ्या आमच्या मुली सगळ्या शेतकऱ्याला दिलेल्या आता. आणि आम्ही सगळे शेतकरीच माणसं येतं आणि सगळे शेती करतो. पण एवढंच एक आमच्या जिल्हा अहमदनगर, तालुका पाथर्डी, एकदम ग्रामीण भाग आणि एकदम पाण्याचा भाग, एवढा शक्यता नाही आहे. मम्मीच त्यांच्या घरामागं तलाव आहे, पण उन्हाळ्यात त्याला काही एवढं पाणी वगैरे नसतं. तर शेतकऱ्याची हीच तर खरी मज्जा असते शेतीमध्ये. कारण कोणतीही वस्तू मेहनत खूप, पण शेतीमध्ये आपला हक्काने माणूस जाऊन काही करू शकतं आणि खाऊ पण शकतं. पाहू शकतात भुईमुगाला ताज्या ताज्या उपटून खाऊ शकतात. आपल्याला थोडी कोणी काही बोलणार आहे की शेंगा का बरं काढल्या असं. तर मस्त शेंग पण खूप गावठी भुईमुग असल्यामुळे शेंग खूप छान निभरल्या गेलेली आहे. आणि म्हटलं चला शेंगा खाऊ. तर मस्त वावरात जाऊन ढगळा उपटून घेतला आणि मस्त थोडं शेळ्याला गवत बी टाकलं आणि उपटून, आणि त्याच्यानंतरून बसले म्हटलं थोडा शेंगा पण खाऊ. आणि पाहू शकताय तुम्ही शेतकऱ्याची तर खरी हीच तर मज्जा असते. उन्हातानात काम पण तसंच करावं लागतं, आणि शेतकऱ्याची तर खरं मज्जा म्हणजे हीच. तर शेतकऱ्याची मेहनत तर खूपच असते, पण मग कोणत्याही गोष्टीला शेतकऱ्याकडं कोणत्या गोष्टीची कमी नसती, भाजीपाला वगैरे. आणि मेहनत तर करावंच लागते कुठंही गेलं तर. आणि आम्ही ज्या बहिणी जेवढ्या बी आहेत, तर सगळ्या शेतकऱ्यालाच येतात. आम्ही सगळं परिवार आमचं शेतकरीच आहे. तर पाहू शकतायत आपल्या वांग्याला वांगे खूप छान आलेले आहेत. तर हे पाहू शकतायत काय वांग्याला वांगे आले बघा, खूप वांगे आले बरं का आपल्या वांग्याला. आणि इकडं अशी मस्त आंबाड्याची भाजी आली, खूपच एकच नंबर आंबाड्याची भाजी, उन्हाळ्या दिवसाची आली आहे ती पण. आणि हे पाहू शकता वांगी, हिला जास्त पाणी जातं, हिला पण लई वांगे आहे खालच्या साईडला. हा बाई किती वांगे आले. आणि आपला हे जो आहे ना, मी मागच्याच पण व्हिडिओमध्ये टाकला होता, तर हे जे आहे ना, तर आपलं लिंबोणीचं झाड आहे बरं का. आणि त्याच्यावर आहे ना एक तोंडलीचा वेल गेलेला आहे, खूप तोंडले पण आहेत त्याला. तर लिंबोणीला लिंबक तर घसच येतं अंगूरच्या घासासारखे. आणि इथं पाहू शकताय त्या वांग्याला पण खूप वांगे आलेले आहेत. इथं पसरली खाली वांगी बसत गेले भाई केलंय. उद्या फुलं वगैरे पाडायसाठी पाला पाडू का शेळीला? आता आपण ना शेळ्यांसाठी ना हे पाला पाडणार आहे. कसला आहे याचा ना, बदामाचा. तर पाहू शकतात हा बदामाचा पाला आहे ना, आपण शेळ्यांसाठी पाडतोय. माझी मम्मी गेली बाहेर, म्हणजे मम्मी कशासाठी गेली आहे, मी आली बाहेर तिकडून. तर माझी मम्मी बोलली तुला काही लक्षात नाही यायचं काही देवाचं सामान वगैरे आणण्यासाठी. तर मम्मी गेली बाहेर घ्यायला. मला म्हणत होती चल, पण मी म्हटलं मला लई कंटाळा आला, आता मी काही जाणार नाही आहे. तर मग मम्मी गेली घ्यायला. आणि बघा माझं काम मम्मी करते, मी मम्मीचं काम करते आज. तर मला ना खूप कंटाळा आला होता जायचा म्हणून. तर चला आपण शेळ्यासाठी पाळतोय पाला. माझ्या वडिलांचं काम चालू आहे शेंगा भुईमुगाच्या तोडण्याचं, कारण आम्हाला न्यायचे शेंगा भुईमुगाच्या उद्या. आमच्यासाठी रोखून राहिले ते काढण्यासाठी.
गावाला शेळ्या टाकणार आहेत आपल्या शेळ्या तो तिकडे काय वहिनी शेळ्यानेच वळून राहिल्यात काय भानगडे वहिनीच्या शेळ्याने वळल्यात म्याव 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 आप्पा अजून पाडू का एवढ्यात काही नाही होणार त्यांना अजून पाडावं लागेल ना एवढ्यात काही नाही होणार त्यांना तुती खातेत काही तुती हा बस झालं पण हे तुती खातेत काही नाही करते ते थांबा अजून थोडा पाणी आपण आता काढणार आहे शेळीचं दूध तर कोणाला आवडतं तर शेळीच्या दुधाचा चहा तर नक्की सांगा आणि आपण या शेळींचं दूध का काढणार आहे तर वनस्पती खातात त्या शेळ्या तर हे दूध आहे ना खूप पौष्टिक असतं आपण म्हशीचं आणि गाईचं तर नेहमीच खात असतो पण शेळीचं कधी पण चहा प्यायला पाहिजे आणि लहान मुलांना पण शेळीचं दूध खूप चांगलं असतं पौष्टिक असतं तर आज मी ना मम्मीकडे आलेली आहे तर म्हटलं चला आज आपण या शेळीचं दुधाचा मस्त चहा करून पिणार आहे दुधाचा थोडा वास येतो पण शेळीचं दूध आयुष्य खाल्लं पाहिजे आणि चहा पण प्यायला पाहिजे तर चला आज आता मी शेळीचं दूध काढणार आहे तर बघा माझी गंमत तुम्ही कशी काय शेळीचं दूध होत आहे आणि शेळी दूध काढून देते तरी तर बा कशी वरडती चल इकडे लय आगाऊ शेळी बरं काही हे बाबा दूध काढून देते का नाही थांब तर पाहू शकतायत आपल्या शेळीच्या दुधाची धार काढायचं काम चालू आहे आपण थोडेस आणलंय भुईमुगामधून हे उपटून थोडस तर म्हणलं चला थोड्या शेळ्या खूप येडवणी करतात त्यांना थोडा थोडा प्रसाद टाकायचा आहे सगळ्या शेळ्यांना थोडा थोडा प्रसाद हिरवगार आहे शेतामध्ये पण आणायला वेळ नाही दिलं ना तुला पण थोडं आता शांत बस पण खा आणि हे बघा वाव वाव शांत बस बस शांत एवढं एवढ्याचे पण लय भोगतं कुत्र काय नाव आहे आप्पा याचं आप्पा हेच नाव काय ठेवलंय नाव काय याचं हा नाव काय ठेवलंय नाव लय आगाव येते पाहू शकतात किती आगाऊपणा करता येते एक मोठं होतं तर ते इतकं हुशार होतं ते कुत्रं आम्ही जर आलोत का लगेच असं इतकं प्रेमाने लगे पंजा द्यायचा हातामध्ये तर ते बिचारा मरून गेलं आणि आता हे आगाऊ पाळाय ते कसं भोगतं पाहिलं का किती भोगतंय ते आणि ते असं आहे पाहू शकतात हा बाई बाज कशी पाडली ह्या कर्डानी आणि हे बारीक कळडू आहे ना हे आगाऊ कळडू तर ह्या कर्डांच्या माग लागत होते हे काय पाटे का बोपाडे म्याव म्याव तर पाहू शकताय आमचं कळडू टॉप कर ना आमचं हे ना ह्या शेळीचं करडू आहे खूप छान असं खूप सुंदर तर लय आगाऊ आहे ते तर बघा कसं करतंय वळवळ वळवळ अरे दिलं